हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज सध्या मी तळ्यावर पाण्यातून बाहेर आलो आणि बघा सूर्य अजून इथं आहे. अजून 7-7:30 वाजलेत आणि मला कोणती मासोळी लागली हे मी तुम्हाला आत्ता दाखवतोच. गाईज मी पाण्याच्या बाहेर आलो, कपडे बदलले आणि मासोळी बघा पाण्यामध्ये मी ठेवून दिली. आता लगेच ती मासोळी बाहेर घेऊन जायची आहे. हे बघा इथे दिसते गाईज, याच्यामध्ये मासोळी आहे. काठाला बांधून ठेवली होती गाईज मी. हे बघा गाईज जिवंत मासोळी आहे, बघा कशी वळवळ करत आहे. आता मी तुम्हाला हिला बाहेर काढून दाखवणार आहे. बघा गाईज एवढी मासोळी आहे. गाईज हिला म्हणतात रोहू मासोळी आहे. बघा कशी वळवळ करत आहे. तर मित्रांनो ही ती मासोळी मी जी पाण्यातून बाहेर काढली. आता मी तुम्हाला गाईज याला मच्छरदाणीचा आम्ही खाऱ्या म्हणतो, याच्यातून बाहेर काढून दाखवतो. हे पहा गाईज. तर मित्रांनो आपण या मासोळीला घेऊन मेजर करायला तिकडे जाऊ, घराच्या दिशेनं. तिकडेच ते लोक राहतात. बघा माझ्या हातात आहे मासोळी आणि आता आपण जाऊ त्यांना देण्यासाठी. तर गाईज आलो सध्या घरी आणि माझ्या मागे रोहन, संध्या आणि रोहित हे बघा मोबाईलमध्ये कॅरम खेळत आहेत. हाय कर, तू हाय कर. रोहित, हे रोहित वे, रोहन हाय कर. हाय गाईस. गाईस संध्या जिंकली, रोहन हारला. तर रोहन भाऊ तुम्हाला कसं वाटते सांगा. उघडे भाऊ सांगा उघडे भाऊ तुम्हाला कसं वाटते. बहुत दुख हो रहा. अजून नाही काही ना. तुम्ही जिंकले, तुम्हाला कसं वाटते. फीलिंग मस्त वाटते. मस्त. हो का. क्या एकच आहे ना. गाईज संध्याला गुड लक द्या म्हणा. द्या बरं संध्याला गुड लक कमेंट मध्ये. संध्या म्हण ना त्याला गुड लक द्या म्हणा. तसं नाही, असं वरी फाऊन द्या गाईजीला गुड लक. ही गेम जिंकली पाहिजे. चला मोबाईल द्या, चालले गुड लक. थांब दादा थांब. मोबाईल द्या, चालले गुड लक. गाईज संध्याचं गुड लक आता काही कामा येणार नाही. कारण की रोहननं मोबाईल घेतला. आता संध्या आता मोबाईल घेतला, आता कसं वाटते. तर गाईज आम्ही खेळणार घरी ना. आता मस्त वाटते. सध्या भांडणं चालू आहे संध्याची आणि रोहनची. आम्ही गाईज ग्रँड मास्टरवर, आमची आयडी ग्रँड मास्टरवर रोहितनं लावली. रोहित हाय कर गाईज. हाय कितीदा हाय करेल.
गाईज रोहनच्या बरगड्या पहा. 6 पॅक इकडून नाही इकडून. या पाय फासोळ्या 3-4 फासोळ्या एकदाच बाहेर आल्या. गाईड आमची आयडी आणि काय संध्या हँड रे सनगाडी. मित्रांनो मी चाललो तळ्याकड. दुपारचे वाजले 2:30 आणि हे बघा माझ्या मागं सूर्य खूप तापलेला आहे. माझ्या हातात हा झोऱ्या आहे. आणि मित्रांनो आपले 50 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याबद्दल मनापासून आभार. आणि यानंतर आपण लाईव्ह स्ट्रीम पण करू शकतो. मित्रांनो लाईव्ह स्ट्रीम केल्याने एक फायदा होतो की आपण आपले सबस्क्रायबर आणि तुमचे सबस्क्रायबर वाढू शकतो. त्याने आपल्याला एक यूट्यूब कम्युनिटी वाढवता येईल. तर गाईज आपण सध्या आलो शेतामध्ये. इथं आहे संध्या, तिथं आहे रोहन. त्यांना विचारू ते काय करायले. अरे रे 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 गाईज रोहननं खाल्ल्या शेवा. संध्या तुम्हाला कसं वाटते रोहन दादानं शेवा खाल्ल्यावर? मारू नका बे. लाण्यावर जाळे टाकायले. चला आपण उद्या बघू लाण्याबाबाच्या जाळ्याला खायला. जर लागले नाही खाली कमेंट द्या. काय राव लागलेच नाही. झूम कर झूम. पाहू शकता जाळ्या टाकायची सिस्टीम कशी राहते कशी नाही. बोला ना काहीतरी. काय मुकाट्यानं राहिले चल्ला माऊली माऊली. ती कोणती एंट्री नाही ना ती. एंटिना नाही प्लॅटिना. ब्लॅक टीना. गाईज आतापर्यंत येईना एकदम बुडाला शेंगा तोडल्या. किस्मत का नाही झाला. मेहनत का किस्मत का नहीं रे लाला. सब शेंगा का खेळ है. खेळ नाही. हे शेंगा काच्या होता संध्या? मुगाच्या. नाही. हां कन्फ्यूज आहेस का? नाही. तुम्हाला कसं काळी वाटते? डाळ आहे. काळी डाळ आहे. उगच हा उगच काही तोडायला. काय काय तोडायला. संध्याकाळी आमटी खाशील नाही याची? आमटी याची मग याची चावत नाही दात पडतं त्यानं. खा खा शेंगा खा शेंगा खा. युट्यूब आहे तर युट्यूब. मग तुम्हाला कसं वाटत आहे नवीन? काय झालं? तर गाईज आपला नवीन मेंबर रोहितला म्हणजे 4-5 दिवस झाल्या सुट्ट्या लागून. रोहित आता आपल्या संग ब्लॉग काढणार आहे. रोहित दाखवणार चेहरा दाखवणार. रोहित आहे ना लय कॉमेडी आहे गाईज. हे काका संधीचा बर्थडे होता आज. केक ना आणला म्हणून लढायली. काय झालं संधू? काय झालं? तू आज वाढदिवस आहे म्हणा केक आणून म्हणून लढाई.
ते जटिल लेकर आहे कुठल्या जगात. वाढदिवस आहे म्हणून लढायली म्हणा केक आणून म्हणून वाढदिवस